छान कुरकुरीत आणि तेलामध्ये अजिबात न फुटणारे उपवासाचे साबुदाणा वडे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। वड्याचा आवाज ऐका, किती छान असे हे वडे कुरकुरीत झालेले आहे। एक खास ट्रिक आणि भरपूर साऱ्या टिप शेअर करणार आहे, ज्या वापरून तुम्ही सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात असे हे कुरकुरीत आणि गुबगुबीत वडे सहज बनवू शकता। नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। साबुदाण्याचे वडे तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभरासाठी भिजत घातलेला होता। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास जरी साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतला तरी चालेल। हलक्या हाताने 1 पाण्याने स्वच्छ साबुदाणा इथे मी धुवून घेतला। त्यानंतर फक्त साबुदाणा पाण्यात भिजेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी पाणी तुम्ही वापरू शकता। अगदी मस्त असा साबुदाणा भिजला गेलाय। आता व्यवस्थित असा हा फोडून घ्यायचा, मोकळा करून घ्यायचा आणि इथे एका परातात मी हा काढून घेते आहे। आता इथे तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे। या ट्रिकमुळे आपले वडे छान कुरकुरीत तर होतातच, मात्र तेलामध्ये अजिबात फुटत नाही। तर अशा प्रकारचं एखादं मॅशर घ्यायचं आणि मॅशरने व्यवस्थित हा साबुदाणा आपल्याला चुरून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर हातानेच व्यवस्थित चुरून घ्या, मात्र मिक्सरमध्ये फिरवायचं नाही। मिक्सरमध्ये फिरवलं तर हे मिश्रण चिकट होतं, याला पाणी सुटू शकतं। असं मिश्रण हे सर्व चुरून घेतल्यामुळे साबुदाण्याला थोडीशी बाइंडिंग येते, साबुदाण्याचा थोडा तुकडा होतो आणि वडे अगदी छान असे कुरकुरीत होतात। आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे। तर ज्या वाटीने मी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी असा हा चुरून घेतलेला बटाटा मी इथे मोजून घेतलेला आहे। तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बटाटा दाखवते आहे। अशा मध्यम आकाराचे इथे मी 2 उकडलेले बटाटे वापरते आहे। वड्यांमध्ये बटाट्याचं जास्त प्रमाणही घ्यायचं नाही, जर बटाटा जास्त झाला तर तेलकट होतात वडे। आता यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा जिरं घातलं, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची। त्यानंतर भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे इथे। तर थोडासा जाडसरच शेंगदाण्याचा कूट मी वापरते आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे वड्यांना मस्त कुरकुरीतपणा येतो आणि शिवाय साबुदाण्यामधलं आणि बटाट्यामधलं एक्स्ट्राचं मॉइश्चर शेंगदाणे ओढून घेतात। आता यामध्ये चवीसाठी मी सेंधव मीठ घातलेलं आहे। या स्टेजला इथे मी एका लिंबूचा रस सुद्धा घातलेला होता, तेवढा भाग माझ्याकडून शूट झाला नाही। आता यामध्ये छान रंग येण्यासाठी म्हणून अर्धा चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता। आता हे सगळं मिश्रण हाताने आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे आणि मस्त असा या मिश्रणाचा घट्ट गोळा आपल्याला करायचा आहे। इथे जराही पाण्याचा वापर करायचा नाही। साबुदाण्याचे वडे तयार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। साबुदाणा भिजवत असताना जास्त पाणी वापरायचं नाही, साबुदाण्यात खूप जास्त मॉइश्चर राहायला नको। त्यानंतर बटाटा घेत असताना बटाटा अगदी गरम गरम यामध्ये चुरायचा नाही। बटाटा पूर्णपणे उकळून घेतल्यानंतर तो पूर्ण गार होऊ द्यायचा आहे आणि नंतर या मिश्रणात वापरायचा आहे, किंवा मग तुम्ही बटाटा उकडल्यानंतर फ्रीजमध्ये तो ठेवून द्या, म्हणजे तो पूर्ण गार होतो, थोडा कडक होतो आणि मग नंतर या मिश्रणामध्ये घालायचा आहे। बटाटा प्रमाणाच्या बाहेर घालायचा नाही। बटाटा जास्त झाला तर खूप जास्त तेल हे वडे पितात, वडे जास्त तेलकट होतात। या जास्तीच्या मॉइश्चरमुळे वडे तळत असताना त्या पाण्याची वाफ होते आणि मग वडे तेलामध्ये फुटतात। आता घट्ट असं हे मिश्रण भिजवून घेतलेलं आहे, याचे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहे। वडे थापत असताना मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून थोडासा हात तुम्ही ओला करून घ्या, किंवा मग तेलाचा तुपाचा वापर तुम्ही करू शकता। एका लिंबूच्या आकाराचा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि हातावर थोडासा असा दाबत हा वडा आपल्याला छान थापून घ्यायचा आहे। एकसारखा वडा थापून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो आणि मस्त असा फुलतो। तर इथे अशा प्रकारे 6 वडे मी थापून घेतले। सर्व वडे एकचदा थापून घ्या, म्हणजे वेळेवर आपल्याला घाई होत नाही आणि पटापट वडे तळले जातात। तर मध्यम आकाराचे 6 वडे इथे थापून झाले। आता वडे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे। तळण्यासाठी इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं। थोडंसं असं साबुदाण्याचं मिश्रण घालून पाहायचं आहे, ते हळूहळू वर यायला पाहिजे। अगदीच कळकळीत इथे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आणि अगदीच गारही तेल नको। अगदी कळकळीत गरम तेलामध्ये वडे सोडले तर ते वरून जास्त डार्क होतात, वरून तळले जातात, आतपर्यंत तळले जात नाही। आणि अगदी गार तेलामध्ये जर तुम्ही वडे सोडले तर ते जास्तीचं तेल पितात। मध्यम गरम तेलामध्ये वडे सोडल्यानंतर 1-2 सेकंद तेलामध्ये हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे, व्यवस्थित असं तेल उडवत, म्हणजे हे आकार धरतात।
हे वडे सुरुवातीला एकमेकांना चिटकले जातात, कढईच्या तळाशी सुद्धा थोडे चिटकतात, त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त हलवायचे नाही. तेल उडवत व्यवस्थित तळून घेतले, आकार धरला की मग याची बाजू तुम्ही पलटी करून घ्या. लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित वडे आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता वडे पूर्ण व्यवस्थित तळले गेले की ते हळूहळू तेलावर तरंगायला लागतात. म्हणजे तुम्ही समजू शकता की आपले वडे इथे छान तळले गेलेले आहेत. आता हे वडे तळून झालेले आहे, मी काढून घेते आहे. कढई इथे छोटी आहे, त्यामुळे एका वेळेला इथे 2-2च वडे मी तळून घेणार आहे. तेलात खूप जास्त वड्यांची गर्दी करायची नाही. तर अशा प्रकारे ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, जी ट्रिक सांगितलेली आहे, या वापरून तुम्ही जर हे वडे बनवले तर अगदी पहिल्याच प्रयत्नात छान वडे तयार होतात. अजिबात ते तेलात फुटत नाही, जास्तीचं तेल पीत नाही. अगदी मस्त असे हे कुरकुरीत वडे तयार झालेले आहे. सगळे वडे इथे तळून घेतले. व्हिडिओमध्ये दाखवलेलं प्रमाण वापरून इथे बरोबर 10 वडे तयार झाले होते. वड्यांचा आवाज आहे का, किती छान असे हे कुरकुरीत झालेले आहे. शिवाय एकूण एक वडा अगदी मस्त असा फुललेला आहे, एकही वडा फुटलेला नाही. हे वडे तुम्ही उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकता. प्लेन दह्यासोबत सुद्धा हे वडे खूप छान लागतात. तर येत्या आषाढी एकादशीला हे वडे तुम्ही नक्की करून बघा. तर तुम्हाला इथे एक वडा तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, अगदी मस्त असे हे वडे आतपर्यंत तळले गेले, मस्त गुबगुबीत सुद्धा फुललेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.